चला मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीला व आम्हा सर्वांना आवडणारी खीर करायची, पण जराशी दरवेळीपेक्षा वेगळीच. त्या अगोदर अशाच वेगवेगळ्या पौष्टिक खिरी पाहून करायच्या असतील तर माझ्या अन्नपूर्णा अक्षय कर्मयोगिनी या युट्यूब चॅनलला तसेच इंस्टाग्राम, फेसबुक व प्रतिलिपीवर मला फॉलो करा. आज खिरीसोबतच मस्त पत्नीने दिलेल्या आयत्या पिठाचा ढोकळा बनवला. खूप सुंदर व चविष्ट आणि खमंग झाला होता. सर्वांना खूप आवडला. चला अधिक उशीर न करता हटके केलेली खीर पाहूया कशी बनवली व त्यामध्ये वेगळं काय काय पौष्टिक टाकलं. प्रथम मखाण्याचे मिक्सरमध्ये ओबडधोबड पीठ करून घेतलं. गाईच्या तुपात थोड्या घरच्या व थोड्या विकतच्या पॉकेटच्या शेवया घालून तांबूस भाजून घेतल्या. मखाना पूड टाकली ती तुपामध्ये सुद्धा आपण भाजून घेऊ शकतो. खीर आणखीन छान लागते, पण मखाना अगोदर भाजलेला असल्याने तो मी तसाच घातला. गरम पाणी टाकून शिजवून घेतले. नंतर कोमट दूध टाकून परत शिजवले. घट्ट होईपर्यंत चांगलं दूध आळून येईपर्यंत शिजवले. त्यात दूध मसाला घातला, बदाम, काजू, चारोळी, पिस्ता, आणखीन वरतूनही थोडा घातला. नंतर चिमूटभर हळद, साखर, थोडा गुळही शेवटी घातला. 1 चमचा विलायची पूड घातली व मस्त अशी गुरुवारमुळे गुळाची खीर केली. ही खीर संपूर्ण गुळ टाकूनही करता येते. त्याची रेसिपी पण मी लवकरच अपलोड करेल. अशी मस्त खीर खाऊन घरातल्या मंडळीसोबतच महालक्ष्मी सुद्धा प्रसन्न झाली. खीर आवडली तर नक्की सांगा. भेटू कल्पनेतून सुचलेल्या अशाच माझ्या भन्नाट व निरनिराळ्या रेसिपीसह. धन्यवाद.